चला शेतकरी बातम्या आपण बघूया आता. या बातम्या तुम्हाला कुठल्याच न्यूज चॅनलवरती पाहायला मिळणार नाहीत. फक्त आपल्याच चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर या बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका काय बातम्या आहेत. चला शेतकरी भावांनो, पहिली बातमी तुम्ही बघू शकता. वारंवार मुदतवाढ देऊनही वेगवेगळ्या कारणांमुळे ई पीक पाहणीची आकडेवारी 50% पुढे गेली नसल्याने राज्य शासनाने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सहाय्यकांना पाठवून राज्य शासनाकडून ई पीक पाहणी पूर्ण केली जाणार आहे. बघा आता 50% आकडेवारीच्या पुढे जी काही संख्या ती जातच नव्हती. वारंवार यासाठी मुदतवाढ देण्यात आली, परंतु ई पीक पाहणीसाठी आता शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता शेतात ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी बाकी आहे त्यांच्या शेतात आता सहाय्यकांना पाठवून राज्य शासनाकडून ही ई पीक पाहणी केली जाणार आहे. ओके, पुढे बघा. त्यानुसार 30 ऑक्टोबर पर्यंत 100% पीक पाहणी पूर्ण करण्याचे शासनाने ठरवले आहे. 30 ऑक्टोबर ही मुदत दिलेली आहे आणि 100% पीक पाहणी या 30 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे असं शासन म्हणत आहे. पुढील बातमी बघा. अरबी समुद्रातील पहिले चक्रीवादळ शक्ती अधिक तीव्र होत असून ते गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या वादळाचा मुंबई आणि महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होईल याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. आता बघा, अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ आहे शक्ती म्हणून आणि ते गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. पुढील बातमी बघा. लाखो हेक्टर पीक अतिवृष्टीमुळे वाया गेलंय, तर नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेत जमीन वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतात पुढील पीक कसं घ्यायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. बघा आता दरम्यान शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी अशी मागणी विरोधक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी जी आहे ती हाती आली. 2 दिवसात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. पुढील बातमी बघा. हे बघा, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी हाती आली. 2 दिवसात मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदतीची मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर पुढील बातमी बघा. पुढील बातमी पीएम किसान योजनेसंदर्भात आता केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फॉर्मर रजिस्ट्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत हे नोंदणीकरण पूर्ण केले आहे त्यांनाच 2,000 रुपयाचा पुढील हप्ता आणि अन्य सरकारी योजनांचे लाभ मिळणार आहेत. या संदर्भात वन इंडिया हिंदीने वृत्त दिले आहे. तर बघा, फॉर्मर रजिस्ट्री करणं बंधनकारक आहे सर्वांना. शेतकरी भावांनो, ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी महत्त्वाची आहे. तरच तुम्हाला पीएम किसानचा 2,000 रुपयाचा हप्ता मिळेल आणि जे काही कृषी विभागाशी संबंधित योजना आहेत त्यांचा लाभ मिळेल. तुम्हाला फॉर्मर रजिस्ट्री करणे अनिवार्य आहे, तर ते करून घ्या. ओके, आता सर्वांचा एकच प्रश्न आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता कधी येणार. चला त्याबद्दल पण बातमी समोर आलेली आहे. देशातील उर्वरित शेतकरी 21व्या हप्त्याची 2,000 रुपयाची प्रतीक्षा करत आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या काही राज्यांमध्ये अलीकडील पूर आणि नैसर्गिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता ॲडव्हान्समध्ये देण्यात आला आहे. आता देशातील उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच पुढील हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे. बघा, तर काही राज्यांमध्ये जसं की पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी मोठी भयानक पूरस्थिती, नैसर्गिक नुकसान शेतकरी भावांचं झालेलं होतं. त्यामुळे या राज्यांमध्ये ॲडव्हान्समध्येच पहिलेच हे 2,000 रुपये टाकण्यात आलेला आहे. 21वा हप्ता पहिले टाकून दिला. आता मग महाराष्ट्रात कधी येणार? महाराष्ट्रातील शेतकरी भावांना 2,000 रुपयाचा हप्ता, पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार असा सवाल आणि अशी अपेक्षा प्रतीक्षा सर्वजण करत आहे. आणि त्याबद्दल आता महत्त्वाचे अपडेट, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होईल शेतकरी भावांनो. चला पुढील बातमी बघा. शेतकरी पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पुरामुळे हिमाचल प्रदेश, त्यानंतर पंजाब, उत्तराखंड मधील शेतकऱ्यांना आधीच पैसे मिळाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच चांगली बातमी मिळेल.
त्यानंतर पुढील बातमी आहे, राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर ज्याप्रमाणे आपत्तीग्रस्त नागरिक आहेत किंवा ज्या ठिकाणी पूर आला आणि नुकसान झालं, नैसर्गिक नुकसान झालं, तिथे संपूर्ण सवलती लागू केल्या जात आहे. उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने देखील घेतलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात माहिती दिली. पुढील अत्यंत महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे किट वितरित करण्यात येत आहे. बघा, तर शेतकरी भाऊ अडचणीत आहेत, जे काही नुकसान झालं शेतकरी भावांचं, त्यामुळे आता बँकांना मुख्यमंत्री साहेबांनी डायरेक्ट आदेश दिले की तुम्ही वसुली थांबवा असे डायरेक्ट निर्देश मुख्यमंत्री साहेबांनी दिले. त्यामुळे तसेच काही कुटुंबांचं पुरामुळे फार मोठ्या प्रमाणे काहींचं घर वाहून गेलं, काहींचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे तिथे कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळी असो किंवा वस्तूंचे जे काही किट असो ते वितरित करण्यात येत आहे. याबद्दल पण मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली. पुढील बातमी बघा. यावेळी राज्यात 60 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच मदतीची घोषणा पुढच्या आठवड्यात करू असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसंच 2215 कोटीच्या मदतीची वितरणास सुरुवात झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बघा, ऑलरेडी 2215 कोटीची मदत जी आहे ती आता मिळत आहे सर्वांना आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे शेतकरी भावांना. तर त्याबद्दल देखील मुख्यमंत्री साहेबांनी ते माहिती दिली. त्यानंतर पुढील बातमी बघा. अशातच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 8 ऑक्टोबर पासून बघा, 8 तारखेपासून 8 ऑक्टोबर पासून मान्सून राज्यातून निरोप घेणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. आता पाऊस थांबणार आहे 8 ऑक्टोबर पासून. 8 ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यातून मान्सून पाऊस जो आहे तो निरोप घेणार असल्याची माहिती इथे हवामान विभागाने दिलेली आहे. ही सर्वात मोठी बातमी आहे आताच्या क्षणाची. तर शेतकरी भावांनो, या एवढ्या महत्त्वाच्या बातम्या होत्या ज्या तुम्हाला कुठेच न्यूज चॅनलवरती पाहायला भेटणार नाही. फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या बातम्या पाहायला मिळणार आहेत. रोजच्या रोज या अशा महत्त्वाच्या डेलीच्या शेतकरी बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असलास तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, कारण हे शेतकरी भावांचं चॅनल आहे. त्यामुळे शेतकरी भावांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.